जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहाल तर या स्पर्धेतील तिसरा सामना जो रेग्युलर गट मधला आपण खेळतोय. अगदी पाहाल तर उंबरवेडी बनाम कान्होर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यस अगदी पाहाल तर शिवाजी खान साहेबांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो बॅटर टँगो त्याच्या बॅटमधनं चांगल्या प्रकारची कामगिरी केली गेली त्याला इथे पाहायला तर मॅन ऑफ द मॅचचा किताब तो शिवाजी साहेबांच्या हस्ते दिला जातोय. सातत्याने चांगली कामगिरी केली गेली त्याच्या माध्यमातून आणि पुरेपूर टीमसाठी अधिकच्या धावा ज्या बनवल्या गेल्या त्या अनुषंगाने क्वालिफाय सध्या तरी होत असताना आपण पाहिला होता. मागच्या सामन्यामध्ये अधिकच्या धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या होत्या, चौकार आले होते, त्यानंतर षटकार देखील लगावले गेले. त्याच्या माध्यमातून त्या अनुषंगाने अधिकच्या धावा ज्या बनवल्या गेल्या होत्या त्या धावा पुरेपूर ठरल्या गेल्या. यस 2 मिनिटं मॅच थांबवायचे प्लीज. अगदी पाहायला तर महेश दादा गोरे यांचा देखील शुभ आगमन झालाय. त्यांचा देखील इथं महेश दादांचा देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक सस्नेह असं स्वागत आजच्या दिवसातील पाहायला तर खूप साऱ्या मान्यवरांचा जरूर उपस्थिती लाभतीये. कारण की शेवटची आणि अंतिम रात्र जी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच ऑन. ती पाहायला तर अधिकचा उशीर नकोय त्या अनुषंगाने ती स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकाल. सध्या टॉपॉटर ते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जगदीश तर त्यांच्या जोबतीला सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टॉपॉटरचे फलंदाज आपण पाहू शकाल. उंबरवडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून टॉपॉटरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पूल जरूर केलाय परंतु हवा तसा समाचार घेता आला नाहीये. डीप कव्हरचे क्षेत्राच्या येत आहेत. एक धाव जी इथे सहजरित्याने कंप्लीट होते. याच अगदी 2 धावाच्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विथ विकेट मारावे लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी पाहायला तर पहिल्याच बॉलवरती जरूर मोठा समाचार घ्यायचा होता परंतु हवा तसा कनेक्शन झाला नाहीये आणि बघता बघता त्या बॉलवरती 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. प्रशांत आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 1 मध्ये प्रशांत दाखल झाला होता. त्याच्या माध्यमातून जरूर इथे चांगली कामगिरी केली जाते. पहिल्या बॉलवरती जरूर 2 धावाच्या पाहायला मिळत होत्या. त्यानंतर समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि त्या बॉलवरती एकही धाव खर्च करत नाही. डॉट बॉल आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत जी राहिली बॅटिंग करत असताना आपण पाहताय सदाला आणि डॉट बॉल. क्रमांक 1 ची सुरुवात चांगली करून देते. जरूर पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या परंतु त्यानंतर या बॉलवरती चांगलं कमबॅक जे नक्कीच पाहायला भेटतंय. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समोर ठेवला गेलाय. अगदी पाहायला तर टप्पा पडल्यानंतर कुठल्या प्रकारची टप्पा समजला नाहीये. सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावला. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये हव्या तशा धावा देखील घ्याव्या लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये जरूर धावा येणं तितकंच गरजेचं राहील कारण की मागचा आपण सामना पाहिला होता. इव्हाच्या पहिल्या षटकामध्ये जरूर कुलगाव सीसी क्रिकेट संघाने अधिकच्या धावा ज्या बनवल्या गेल्या होत्या त्या अनुषंगाने अधिकचा स्कोर त्यांच्या माध्यमातून जरूर उभारला गेला होता परंतु या सामन्यामध्ये तसं चित्र दिसत नाहीये. पुन्हा एकदा समोर ठेवून तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल डॉट बॉलची सांगता केली जाते. डॉट आणि डॉट बॉलची सांगता केली जाते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून 2 धावा आल्या होत्या पहिल्याच बॉलवरती परंतु तदनंतर चांगला कमबॅक जे राहिले गेले. कान्होर क्रिकेट संघाच्या माध्यमातून गोलंदाज क्रमांक 1 मध्ये आपण पाहताय प्रशांत आला होता. त्याच्या माध्यमातून हवा तसा समाचार घेतला जातोय परंतु उडवलाय. यस थांबला होता बॅटर सदा परंतु आता मात्र थांबणार नाहीये. आता आउटफील्ड फाल्स आणि बॉल सीमारेषा पार चौकार. त्याच्या माध्यमातून जरूर आजच्या रात्रीमध्ये एक चांगलं सॉन्ग जे आपल्याला ऐकायला मिळतंय.
डीजे मास्टर शांत देखील इथे उपस्थित झाले आणि हवा त्याचा प्रेक्षकांच्या मनामध्ये जरूर एक आनंद देण्याचा काम त्याच्या माध्यमातून केला जातोय. आमचे मिस्टर श्याम आपण पाहू शकाल या बॉलवरती जरूर चौकाराला मैदानाच्या आतमध्ये जरूर धावसंख्या येत नव्हत्या, परंतु चौकाराला मैदानाच्या आतमध्ये 6 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या आहेत. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक जो इथे आपल्याला पाहायला मिळेल, जेथे आपण पाहू शकाल गोलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता गोलंदाजी करण्यासाठी. त्याच्या माध्यमातून जरूर अधिकचे डॉट बॉल फेकले जात होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उडवला आहे. वरचा पट्टा उडवला होता, त्याच्या उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट होती, दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्या बॉलवरती जरूर धावा घेतल्या जातात, विकेटची संधी उपलब्ध झाली आहे, परंतु खराब थ्रोपैकी पाहायला भेटते. त्या अनुषंगाने 3 धावा ज्या सहजरित्याने बटोरल्या जातात. षटक समाप्तीचा पण त्याचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्ती P1च्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा. P1चा पहिला षटक समाप्त झालाय. हवे तशा धावा जरूर आले नाहीत, हरकत नाही. अजूनही 4 षटकांचा खेळ जो इनिंग मधील शेष शिल्लक जो आपल्याला पाहायला मिळेल, अगदी पाहायला तर 9 धावा जरूर आल्या आहेत. एक विकेट देखील गमावली जात नाहीये. चांगली रणनीती आजच्या दिवसामध्ये जरूर उमरवेडे क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील केली जाते, कारण की हवा तशा धावा बनवाव्या लागतील. अगदी पाहायला बॅरिकेडच्या आतमध्ये प्रेक्षक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्यापर्यंत विनंती असेल की बाहेर निघा प्लीज, कारण की त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारची मॅच मध्ये अडथळा येऊ शकतोय. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. तुम्हाला जर का बसायचा हवा असेल तर व्यासपीठावरती येऊन तुम्ही बसू शकताय. ओव्हर क्रमांक 1 ची समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावाच्या स्कोरवरती लगावल्या गेल्या आहेत. जरूर चांगल्या प्रकारचे गोलंदाजी आपण पाहिली होती, प्रशांतच्या माध्यमातून हाताळले गेले होते. त्यानंतर दुसरं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज किशोर आलाय. कानोर क्रिकेट संघाच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 2 मध्ये पुरेपूर जबाबदारी घेऊन त्याच्यावरती पुरेपूर खांद्यावरती जबाबदारी दिली गेली आहे, आणि त्या जबाबदारी घेऊन पुन्हा शिकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये किशोर आलाय. P1च्या पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या नाहीयेत, परंतु अजूनही या इनिंगचा षटक शिल्लक आहे. त्या अनुषंगाने इथे बॅटिंग करावी लागेल, कारण की अधिकच्या धावा जरूर तुम्हाला पुरेपूर चांगल्या प्रकारे ठरू शकतात, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला महत्व नाहीये. जो चमकेल तोच टिकेल. सध्या तरी आपण पाहताय त्याच्या वाटपात जरूर चांगल्या प्रकारची धावसंख्या येतील, परंतु बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आपण पाहताय डॉट बॉलची खेळी त्याच्या माध्यमातून जरूर केली जाते. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये किशोरच्या माध्यमातून केला जात होता. बॅकफुटला गेले, पंच करायचा होता, मोठा पटका जरूर सजत होता, मागे ढकलून द्यायचा प्रयत्न जरूर सध्याच्या माध्यमातून केला जात होता, परंतु हवा त्याचा कनेक्शन होत नाहीये. आणि बॉलवरती एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होतीये. लेग बायच्या स्वरूपात जरूर एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते. 10 धावा स्कोरवरती लगावल्या गेल्या आहेत. अजूनही किती धावा येतील या इनिंग मध्ये हे देखील आपल्याला या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. इथे जमलेल्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षक मायबाबांचं पुन्हा करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्नेहाचं स्वागत. अगदी पाहायला तर शेवटच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची उत्तुंड गर्दी आपण पाहू शकाल. अधिकची गर्दी ती वाढली गेली. हळूहळू प्रेक्षक देखील आवर्जून ही स्पर्धा बघण्यासाठी जरूर उपस्थित होत आहेत. इथे जमलेल्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्नेहाचं स्वागत, मनपूर्वक आभार. अगदी पाहायला तर लेग बायच्या स्वरूपात जरूर एकदा आले. पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर या बॉलवरती मागे ढकलून द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या माध्यमातून केला जात होता, परंतु तसं काही घडलं नाहीये. जर का बॅटवरती संपर्क झाला असता तर जरूर बाउंड्रीच्या पलीकडे आपल्याला बॉल पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. एक धाव या बॉलवरती आली. पुन्हा शिकता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती जगदीश आहे. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. गोलंदाज किशोरच्या माध्यमातून इथे चांगली कामगिरी केली जाते. त्याला देखील ठाऊक आहे की 5 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न जरूर माझ्या माध्यमातून करावा लागेल, कारण की P1च्या पहिल्या षटकामध्ये जरूर प्रशांतच्या माध्यमातून देखील माझ्या टीमसाठी चांगली कामगिरी केली गेली होती. त्या अनुषंगाने मला देखील गोलंदाजी करावी लागेल. जरूर इथे पुन्हा एकदा टॉप बॉल आलाय. चांगली कामगिरी जरूर केली जाते. ज्या प्रकारे प्रशांतनं पहिला स्पेल हाताळला गेला होता, त्याच प्रकारे गोलंदाजी सध्या तरी किशोरच्या माध्यमातून केली जाते. समोर ठेवण्याचा प्रयत्न आणि जरूर धावसंख्या येत नव्हत्या, परंतु अगदी पाहायला तर दूरच दूर, लांबच लांब खेचून मारलाय, रेठून मारलाय, बोलला पाठवून दिला सरळ बॉर्डरच्या पलीकडे उत्तुंग असा लांबवर षटकार. कम ऑन डीजे.
डीजे श्याम डी पाहायला गेलं तर या बॉलवरती जरूर षटकार आलाय. स्कोरबोर्ड वरती धावा जरूर येत आहेत. बॅटच्या स्लॉट मध्ये पुन्हा एकदा टक्कन असा आवाज आला. क्षेत्र ओपन येत आहे. जेलची संधी उपलब्ध झाली आहे, परंतु पुन्हा एकदा मैदानात सोडत असताना आपण पाहू शकाल बॉल निघून चाललाय बॉर्डरलाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय मॅक्झिमम चौकार. ती पाहायला तर या बॉलवरती देखील चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये घडत काय होतं तर जरूर धावसंख्या येत नव्हत्या, परंतु या षटकामध्ये बॅटर दीपकच्या बॅट मधनं जे धावा येत आहेत, धावा यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. मोठा फटका जरूर सजत होता. या बॉलवरती बघता बघता एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु कुठल्या प्रकारची दुसरी धाव घेतली जात नाहीये. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होती. ओव्हर क्रमांक 2 समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. P1च्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु क्रिकेटमध्ये मी तर मगाशी उल्लेख केला होता, जर तरला महत्व नाहीये. एखादा षटक पुढे जरी चुकीचा हाताळला गेला तर जरूर धावसंख्या वेगाने फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. मात्र काही शंका नाहीये आणि जरूर धाव्या आल्या आहेत. 21 ऑन दी स्कोरबोर्ड. जरूर तुषार आल्या मैदानाच्या आतमध्ये. जरूर P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. प्रशांत आला मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली गेली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये किशोरला आपण पाहिलं होतं, त्याच्या गोलंदाजावरती पुरेपूर तुटून पडला होता. अक्षरशः आपण पाहिलं होतं. बॅटर जगदीशला त्याच्या बॅटमध्ये जरूर धावसंख्या आल्या आहेत, परंतु ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल तुषार आल्या मैदानाच्या आतमध्ये. तिसरा स्पेल घेऊन गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल तुषार आलाय. तुषारला जर का हुशार कामगिरी करायची असेल तर डॉट आणि डॉट बॉलची चांगला करावी लागेल, कारण की मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सेट बॅटर आपल्याला पाहायला मिळतो जगदीश, परंतु मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुरू होता. हवा तसा समाचार घेतला आला नाहीये. या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते. गुड रनिंग विथ विकेट मानावे लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. त्या बॉलवरती एक छोटी धाव जी सहजरित्याने बटोरली जाते. 22 धावा तर लगावल्या गेल्यात. अजूनही या इनिंग मधील खेळ जरूर शिल्लक असेल, परंतु धावा कशा येतील हे देखील पाहणं तितकेच गरजेचं राहील. अंतिम रात्रमध्ये कोणत्या संघाच्या नावावरती ही रात्र जी आहे ते देखील आपल्याला आजच्या रात्रीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. शेवटची रात्र, शेवटच्या रात्रीमध्ये ही चाललेला लढत जी दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तिसरा सामना तुमामा सर्वांच्याच भेटी झाला होता. कानोर बनाम उंबरवेडी असा सामना आपल्याला एन्जॉय करत असताना आपण पाहताय. अगदी पाहायला तर सगळ्या बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. पुलर लेनचा चेंडू होता, परंतु कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, परंतु लाईन चेक केली जाते. यस, लाईन चेक केली जाते. पुन्हा एकदा विष्णूसर आमच्या दिशेने वळतायत. आउटसाइड द लेग स्टंप. अवांतर धाव खर्च केली जाते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर खर्च केली जात होती, परंतु नंतर या बॉलवरती देखील लेग बायच्या स्वरूपात एक धाव जी जरूर खर्च केली जाते. तुषारच्या माध्यमातून तुषारला देखील हुशार कामगिरी करावी लागेल, कारण की मोठी स्पर्धा सध्या तरी खेळण्यासाठी उपस्थित झाले. त्याच्या माध्यमातून हवा त्याचा परफॉर्मन्स द्यावा लागेल. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये थोडीशी हरकत बनली आपण पाहू शकाल. बॅटर सदाला टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग अँड मिस जो पटका आपल्याला पाहायला सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. अगदी पाहायला तर जरूर तुम्ही त्या गाड्या लावल्यात, त्या गाड्या थोड्याशा बाहेर लावा प्लीज. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचल्या जातात. समोर रस्त्यावरती तुम्ही गाड्या ज्या लावल्या गेल्यात
जी विको तुम्हाला आपल्याला पाहायला मिळते ती विको थोडीशी साईडला घ्या, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचल्या जात आहेत, कारण की रस्त्यावरती विको जी तुम्ही लावली गेली तुमच्यापर्यंत ज्या सूचना पोहोचवल्या जात आहेत, कारण की शेवटच्या रात्रीमध्ये कुठल्याही प्रेक्षकाला कुठल्याही प्लेयरला खालबोट न लागता ही स्पर्धा सहजरित्याने चांगल्या रीतीने पार पाडावी, त्या अनुषंगाने थोडस सहकार्य करा. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज ट्रॅकवरील गोलंदाज तुषारला आपण पाहत होता, त्याच्या माध्यमातून जरूर चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते. मी तर मगाशी उल्लेख केला होता 2 षटकामध्ये धावा जरूर येते आहेत, परंतु या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. बॅटर सध्याला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या बॅट पण धावा तशा धावा येत नाही. 11 बॉल फेस केले गेले, 9 धाव्यावरती तो खेळतोय. अगदी पाहाल तर जगदीशचा विचार काय केला त्याच्या माध्यमातून त्याच्या बॅट मध्ये जरूर धावा आल्या आहेत. 5 बॉल फेस केले गेले, आपण पाहू शकाल 10 धाव्यावरती तो खेळतोय. डॉट बॉलची संख्या जरूर केली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहू शकाल तुषारच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोरण्याचा प्रयत्न यस पंचांचे पाहू शकाल आपण अधिकची अपिली देखील केली गेली होती फिल्डिंग करत असताना कानोर टीमच्या माध्यमातून, आणि ते विकेट गमवावे लागते. सध्या तरी बॅटिंग करत असताना सध्या बॅक टू द डगआउट. एवढी दे जरूर या बॉलवरती विकेट आले. मैदानाच्या आतमध्ये घडत काय होतं 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, नंतर तिसऱ्या षटकामध्ये ते धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. तुषारच्या माध्यमातून धावा येत होत्या, परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये जरूर धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये हव्या तशा धावा येत नाहीये, परंतु या बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये जरूर गेल्या आक्रमकता रूप धारण करून दिली, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल काढली. जेलची संधी उपलब्ध झाली, जेल जमिनीला बघता त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जातात. घडत काय होतं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजयला आपण पाहत होता, मोठा स्ट्रोक जरूर लगावला होता, परंतु हा त्याचा समाचार घेता आला नाही. जेलची संधी देखील उपलब्ध झाली होती, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल काढली जरूर पाहायला भेटत होते, परंतु त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. झेलच्या स्वरूपात 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा ज्या स्कोरवरती लगावल्या गेल्या आहेत. लॉस ऑफ 1 विकेट 25 ऑन दी स्कोर बोर्ड. 25 धावा तर आल्या आहेत. दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर चांगल्या प्रकारची खेळ तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही, कारण की आपण पाहिलं होतं 2 षटकामध्ये धावा येत होत्या, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये त्या धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज तुषारच्या माध्यमातून केला गेलाय. अजूनही 2 षटकाचा खेळ जो शेष शिल्लक या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 2 षटकामध्ये जर का 20 ते 25 धावा जरी आल्या तरी चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. 20 ते 22 धावा जरूर येणं तितकेच गरजेचं राहील. बॅटिंग करत असताना आपण पाहताय उंबरबेडे क्रिकेट संघाला 25 वरती जाऊन पोहोचलेत, 1 विकेट गमावली गेली आहे, परंतु धावा आल्या आहेत जरूर. या षटकामध्ये हव्या तशा धावा आल्या नाहीयेत. गोलंदाज आपण तुषारला पाहिलं होतं, त्याच्या माध्यमातून जरूर कमीत कमी धावा ज्या खर्च केल्या गेल्या. विकेटची संधी पुन्हा एकदा जी उपलब्ध झाली होती, परंतु थोडेसे क्षेत्र फॉर्मबॉल राहिले. बघता झेल जमल्या दान झालं, त्या झेलच्या स्वरूपात 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट होत असताना 25 धावा ज्या लगावल्या गेल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4थं षटक स्पेल घेऊन आलाय गोलंदाज ट्रॅकवरती अविनाश आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 4थं स्पेल हाताळण्याकरिता बॅकफुटला गेली होती, पंच केला होता. आपण पाहू शकाल मोठा फटका जरूर सजवत होता, मागे टाकून त्याचा प्रयत्न जरूर बॅटर आपण पाहू शकाल जगदीशच्या माध्यमातून केलं जात होतं, परंतु बॅटवरती संपर्क होत नाहीये. आफिली देखील केली गेली होती गोलंदाजी करत असताना कानोर टीमच्या माध्यमातून, परंतु ती आफिली फेटाळून लावली गेली सध्या तरी विष्णू पंचांच्या माध्यमातून. यास इथे पाहिलं तर DRS ची मागणी जी घेतली गेली आहे. सध्या आपण पाहू शकाल LB साठी विकेट जरूर झाली आहे की नाही, त्यासाठी पुरेपूर इथे अगदी पाहाल तर
स्टंपवर स्टंपच्या बरोबर मधोमध सापडला गेला फलंदाज, त्या कारणाने फलंदाज बाद. आपण पाहू शकाल स्टंपच्या बरोबर मधोमध सापडला गेला. सध्या तरी बॅटिंग करत असताना विजय, आणि विजयला माघारी जरूर ची विकेट जी इथे गेली. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमध्ये जरूर धाबा आल्या होत्या, परंतु त्यानंतर त्याला माघारी परतावा लागले. षटकामध्ये गोलंदाज अविनाशच्या बाध्यमात पहिल्याच बॉलवरती एलबीची विकेट जी घेतली गेली. अगदी पाहायला तर उंबरवेडे क्रिकेट संघाला पॅनलाइज केला गेलाय, कारण की बॅटर आपण पाहू शकाल हातोगारच बाहेर गेले होते, त्या कारणाने तुम्हाला पॅनलाइज केला गेलाय. लक्ष असू द्या, कारण की मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये जरूर तुम्हाला नियम असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला इथे खेळ करावे लागेल, परंतु थोडीशा चुका ज्या उंबरवेडे क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. स्ट्रायकर एंडवरती बॅटर जरूर आपल्याला पाहायला भेटत होता. डेड बॉल दिला जाईल, कारण की एलबी ची विकेट गेली होती. न्यू बॅटर गेला होता. न्यू बॅटरला तिथे आपण पाहू शकाल बॅटिंग साठी जायला पाहिजे होतं, परंतु त्या अनुषंगाने विजयला स्ट्राईक वरती गेला होता, आपण पाहिलं होता. परंतु विजयला स्ट्राईक नसणार आहे, कारण की एलबी ची विकेट जी गेली होती. हे सगळी पाहायला तर आतल्या बॉलवरती जरूर पाहिलं होतं विकेट आली, परंतु या बॉलवरती चेक केले जाईल. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, परंतु ती पाहायला तर कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. हेच पंच रिव्ह्यू कोणाचा होता? हेच अगदी पाहायला गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने जरूर जो रिव्ह्यू घेतला गेला होता, परंतु चांगल्या प्रकारचा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळाला, चांगल्या प्रकारचा चेंडू जरूर डॉट बॉल आलाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला भेटत होता, त्या अनुषंगाने जरूर इथे डॉट बॉल आलाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज लागली आहे. विकेट किपर कुठल्या प्रकारची चूक करणार नाही आणि ते पुन्हा एकदा अजून एक विकेट
दिसतायत, खूप आनंदी आहेत. त्याच्या माध्यमातून जरूर डान्सिंग जे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की शेवटच्या रजनीमध्ये जरूर प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी अगदी आपण पाहू शकाल प्रेक्षकांचे मन जिंकले जात आहेत त्यांच्या माध्यमातून. अनेक डान्सिंग जे आजच्या रात्रीमध्ये नक्कीच आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. जितके डॉट बॉल या षटकामध्ये फेकले जाते तितके कमीत कमी धावा जरूर खर्च केले जातील. स्कोरबोर्ड सध्या तरी स्थिरावला गेला आपण पाहू शकाल. स्कोरबोर्डवरती कुठल्या प्रकारची धावसंख्या येत नाहीये. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं. यस पण आमचा डिसिजन बोलत आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल फेकला गेला. गोलंदाज आपण अविनाशला पाहिलं होतं. गोलंदाजच्या ट्रॅकवरती जरूर दाखल झाला होता, परंतु त्याच्या माध्यमातून जरूर इथे अबांतर धाव खर्च केली जाते. एकही धाव खर्च केली जात नव्हती, परंतु या बॉलवरती जरूर धाव खर्च केली जाते. समोरचा प्रयत्न स्टेट ड्राईव्ह पटका सदोला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 2-2 क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावाचा प्रयत्न आणा करता करता जरूर विकेटची संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली होती, परंतु थोडेसे खराब थ्रोपैकी पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने या बॉलवरती देखील एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. हा दोन्ही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. समोरचा प्रयत्न पटका सदळ शॉट लॉंग ऑफला चित्ररक्षक तैनात आहेत. अंतिम टप्प्यावरती जजमेंट चांगलं राहिलाय. त्या बॉलवरती सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होती. स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. अधिकच्या धावा जरूर खर्च केल्या जात नाही. लॉस ऑफ 3 विकेट अँड 28 ऑन दी स्कोरबोर्ड. 28 धावा जरूर लगावल्या गेल्यात. चला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला सूचना असतील, कारण की अधिकचा उशीर नकोय. विनंती असेल चला यापुढील होणारा सामना सुकाळवाडी बनाम ओम साई वांगणी दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या दिशेने या तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. चला यापुढील होणारा सामना दोन्ही टीमच्या कॅप्टनना सूचना असतील की विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इथे उपस्थित व्हा. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पहिल्या बॉलवरती जरूर एकही धाव खर्च केली जात नव्हती. गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहिलं होता. शेवटचा षटक मार्गात असताना गोलंदाज विशाल दाखल झाला होता. पहिल्या बॉलवरती डॉट आला होता. त्यानंतर या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती 2 धावा ज्या जरूर आल्या आहेत. 30 धावा ज्या धावपलकावरती लगावल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये हवा तसा समाचार घ्यावा लागेल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर विजय जो आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट गेली होती कुठेतरी, त्यावेळेस विजय दाखल झाला होता. त्याच्या बॅटमध्ये देखील धाबा हव्या तशा पाहायला भेटत नाहीयेत. फाईन लेगला फटका सजवला क्षेत्र उपस्थित आहेत. थर्ड मॅनचे क्षेत्र तिथे पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू आहे. बघता बघता 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. तिसरी धावेसाठी जरूर फलंदाज सचिन निघाले होते, परंतु पुरेपूर नकार दिला गेलाय. विजयच्या माध्यमातून त्या बॉलवरती 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुल करायचा प्रयत्न जरूर राहिला गेला होता, परंतु हवा तसा समाचार जो घेता आला नाहीये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. सुकाळवाडी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. त्या अनुषंगाने ओमसाई वांगणी क्रिकेट संघाचा कॅप्टन उपस्थित व्हा, कारण की मिड इनिंग मध्ये टॉस होणं तितकंच गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जरूर तुम्ही उपस्थित व्हा. ओमसाई वांगणी क्रिकेट संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल टॉस विन करण्यासाठी उपस्थित व्हा. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जयची संधी उपलब्ध झाले. विकेट कीपर डाऊन ती बॉल खाली कुठल्या प्रकारची चूक करणार नाहीये आणि या बॉलवरती जरूर अजून एक विकेट गमवावी लागते. बॅटिंग करत असताना आपण पाहताय कुंभरवेडे क्रिकेट संघाला फलंदाज बाद.
अगदी पाहायला गेलं तर अगदी पाहायला गेलं तर पुढचा सामना आपण पाहिला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून सुकाळवाडी क्रिकेट संघाने बॅटिंगचा स्वीकार घेतला गेलाय. ओमसाई क्रिकेट संघाला ओमसाई वागणी क्रिकेट संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केला गेलाय. या पुढील होणारा सामना तुम्हा सरपंचाचा भेटीस आलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. सुकाळवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केला गेलाय ओमसाई वागणी क्रिकेट संघाला. यापुढे होणारा सामना लगेचच आपण पाहणार आहोत. परंतु फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती देखील विकेट गमवावी लागेल. सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहताय उंबरवेडे क्रिकेट संघाला शेवटचा चेंडू शिल्लक. या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं तितकंच गरजेचं राहील. त्याच्या उपाधीत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावसाठी निघालेत आणा करता करता इथे 2 धावा जरूर आलेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे. परंतु तसं काही घडणार नाहीये. अगदी पाहायला गेलं दुसऱ्या धावीसाठी फलंदाज निघाले होते. परंतु फलंदाज बाद असतील. एकच धाव या बॉलवरती जरूर आली आहे. मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाला. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना उंबरवेडे क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर हवे तशा धाबा ज्या घेतल्या गेल्या नाहीयेत. जरूर बनवल्या गेल्या. 34 धाबेचा आव्हान जो इथून पुढे ठेवला गेला. आपण पाहू शकाल कानोर क्रिकेट संघाच्या पुढे 34 धाबेचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सेट केला गेलाय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना उंबरवेडे क्रिकेट संघाला आपण पाहिले होते त्याच्या माध्यमातून हव्या तशा धाबा ज्या आल्या नाहीत. परंतु ह्या धाबा देखील सहजरित्याने डिपेंड होऊ शकतात. त्या अनुषंगाने गोलंदाजी जिथे करणं गरजेचं राहील. आपण पाहुण्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेने वळतोय. अगदी आपण पाहू शकतात नितीन स्पोर्ट्स बदलापूरचे मालक माननीय श्री महेशदादा अगदी इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दादांचा शुभ सन्मान इथे आपण लगेचच करून घेतोय. आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अगदी आदरणीय आमचे भाऊराव मामा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ आपण दादांचा अगदी यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे करायचा आहे. आजची अंतिम रात्र जी मात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते फायनलची रात्र. आणि फायनलची रात्र जर पाहायला गेलं तर भरपूर चांगल्या पद्धतीने आपण ठराविक पाहतोय. ऑनलाईन जरूर आपण पाहता. प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद भरपूर आहे. आणि आपण स्क्रीनवरती बघू शकतोय अगदी आपल्या दादांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र इथे होत असताना आपण बघाल. त्याचबरोबर आणखीन एका महत्वाच्या शुभ सन्मानाच्या दिशेने आपण त्याचबरोबर लगेचच आपण मागच्या दिशेने वळतोय. आपण पाहू शकतात मैदानावरती भरपूर चांगला सामना जो मात्र आपल्याला पाहाल जरूर लो स्कोरिंग सामना आहे. आणि या लो स्कोरिंग मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहू शकतात टार्गेट 34 धाबेचा जो मात्र इथून सेट केलाय उंबरवेडे संघाने. आणि समोर आपण पाहू शकतात हेच लक्ष आता इथून चेस करत असताना आपण पाहताय.
कान्होर संघ जो मात्र ते आपण पाहू शकताय चेसिंग करत असताना जरूर 30 बॉल आणि 34 धाबेचा पाठला मैदानावरती केला जाईल. कान्होर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी आपण जबरदस्त पाहिली आहे आणि जरूर इथून आता 34 धाबा डिफेन्स करत असताना उंबरवेडे संघ या मॅच मध्ये हवी तशी गोलंदाजी नोंदवेल का हे आपण पाहणार आहोत. लो स्कोरिंग मॅच आहे. नेक्स्ट मॅच देखील तितकीच मातबल आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पुढचा सामना सुरू व्हायच्या अगोदर हा सामना करतर प्रेक्षकांना पाहायला विसरू नका, कारण सध्या आपण पाहू शकताय 30 बॉल 34 धाबा चेस होतील की डिफेन्स हे मात्र आपण दुसऱ्या सत्रामध्ये जरूर पाहतोय. बॅटल खूप जबरदस्त आपण बघू शकाल मैदानावरती. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर फलंदाज देखील दाखल झाले. अगदी विष्णू सर थोडस 2 मिनिटांसाठी आपण सामना थांबा प्लीज. अगदी आपण पाहू शकतात नितीन स्पोर्ट्स बदलापूरचे गर्दर ओनर्स अगदी आपण पाहू शकतात सन्माननीय आदरणीय महेश दादा जे मात्र इथून रजा होत असताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक भरपूर मोठा सपोर्ट जो मात्र मिळाला आणि दादांची इथून खरतर नक्कीच जी उपस्थिती आपल्याला मिळाली होती ती उपस्थिती इथून मात्र एकदा नक्कीच आता रवाना होत असताना पाहायला मिळते. ऑन स्क्रीन वरती आपण बघू शकाल अगदी महेश दादा जे मात्र इथून आता रजा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करणाऱ्या अगोदरच उंबरवेडे संघाला जर पाहिलं तर 2 धाबेची पालंडी जी मात्र आपण पाहताय आणि जरूर जेव्हा एक षटक मैदानावरती समाप्त होईल तेव्हा त्या धाबा अगदी बॅटिंग करणाऱ्या कान्होर संघाच्या स्कोरबोर्डला ऍड होतील. जाऊया मॅचच्या दिशेने. लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजची फायनलची रात्र त्यामध्ये आपण बघू शकतायत रेग्युलर लॉट्स जो मात्र आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय आणि जरूर मैदानावरती मात्र अगदी ही भरपूर चांगली फाईट जे पाहायला मिळते. सामन्याचा दुसरा सत्र सुरू झाला आणि पहिल्याच बॉल वरती मात्र चेंडूला फेकून दिलंय समोर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळत आहे 4 चौकार. जबरदस्त स्पर्धा जी मात्र आपण पाहताय. 4 ने मात्र इथून दाफलकाला इथून कान्होर संघ जो मात्र दाफलकावरती बनलेला आपण पाहताय. वेगवान चेंडू थोडासा उत्साह वाटतोय मैदानावरती तिथे अगदी आपण पाहू शकतात. अपील करण्याचा प्रयत्न जरूर केलाय विकेट किपरने, परंतु सरळ हा चेंडू विकेट किपरच्या दर्शनामध्ये अगदी 20वा दोष आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकतात रवींद्र किराणा स्टोअरचे मालक अगदी आपण पाहू शकता आपले सर्वांचेच श्रीमान भाऊ मामा जे मात्र इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक अगदी मोलाचं सहकार्य जे मात्र भेटलेलं आपण पाहिलंय आणि मामांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आणि अगदी हा शुभ सन्मान आदरणीय आपण पाहू शकतात आमचे भाऊ मामा शेद यांच्या शुभसे मात्र आपण करून घेतोय. मॅच देखील तितकीच जबरदस्त आपण पाहताल, परंतु पावडेवरांची मांदी जी मात्र अगदी जरूर या व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळते आणि आलेल्या पाहुण्यांचा अगदी सहर्ष स्वागत जे मात्र आपण इथे करून घेतोय. इनसाइड आउटला फटका आणखीन एक चांगला आहे, क्षेत्ररक्षक जरूर आहेत, मोठीचे चेंडू निघून जाईल सीमा पार 4. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतात अगदी या पाहुण्यांचा शुभ सन्मान जो मात्र इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना देखील तितकाच महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातल्या त्यात सध्या तरी पाहुण्यांचा शुभ सन्मान जो मात्र आपण मुख्य व्यासपीठावरती होत असताना बघताय. सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजची रात्र जी मात्र अगदी पाहुण्यांच्या साथीनं, खेळाडूंच्या साथीनं आणि अगदी जर पाहिलं गेलं तर अगदी भरपूर चांगला मेहनतीने जे मात्र पाठ पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा स्कोरबोर्ड ला लो स्कोरिंग सामना अगोदरच मैदानावरती आपण पाहताय, ज्यामध्ये सध्या तरी कान्होर संघाची फलंदाजी जबरदस्त सुरू आहे. वेगवान चेंडू तिथे आपण पाहू शकता सध्याच्या घडीला आउटसाइड द ऑफ बॉल जो मात्र गोलंदाज खेळपट्टीवरती इथे वापरत असताना आपण बघताय. 1+22 मधून एकेरी सिंगल म्हणजे
2 धाबाच्या मात्र पुन्हा एकदा स्कोरबोर्डला ऍड होत आहेत दाफलकाला आपण बघू शकतात 11 धाबाच्या मात्र सध्या बॅटिंग करत असताना इथे पाहायला मिळतोय कान्होर संघ गोलंदाजी वारंवार मैदानावरती आपण जर पाहायला गेलं तर खेळपट्टीवरती इथून अधिकशी जी मात्र एक्साच्या माध्यमातून टाकली जाते रन्स घेण्याचा प्रयत्न डार्क हिट क्लोज होतो तिथे आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती चोरट्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकसाफेकी होतीये उंबरबेडे संघ मैदानावरती जर पाहायला गेलं तर अधिकशी घाई करत असताना पाहायला मिळतोय व्हाईट प्लस सिंगल पुन्हा एकदा 2 धाबाच्या मात्र याही बॉलवरती मिळाल्या जात आहेत दाफलकाला आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या अगदी कान्होर संघाच्या 13 धाबा नुकसान कोणतंच केलं नाहीये मॅच अगदी जर पाहायला गेलं तर 100ली जी मात्र इथून दिसतीये चेसिंग करण्याच्या दिशेने सध्या तरी या डाबामध्ये आपण बघू शकाल कान्होर संघाच्या बाजूनं अगोदरच आपण पाहू शकता फर्स्ट इनिंग मध्ये कमी दाबा ज्या मात्र उंबरबेडे संघाने बनवल्या आणि त्याच दाबा इथे आता सध्या गोलंदाज खर्च करतात वाईड यॉर्कर उचललाय आणि सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ सी मार्गेच्या पलीकडे चेंडू सी बापार 4 फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकताय खेळपट्टीवरती मात्र इथून भरपूर चांगले रंग दाखवतोय आणि जरूर आहे चेंडू पाठवला पुन्हा एकदा नॉन स्टॉप एक्सा कबर सीमा रेगेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा हल्ला चौकार बाटल जबरदस्त यावेळेस देखील ऑन साइडला मात्र पुढे एकदा फेकून दिलाय बॉल सीमा रेगेच्या पलीकडे चौकार बोर्डला 25 धाबांची पेनल्टी होती अगदी उंबरबेडे संघाला ती पेनल्टी इथे ऍड होत असताना स्कोरबोर्डला आपण बघताय 27 धाबा ज्या मात्र सध्या तरी स्कोरबोर्ड वरती बॅटिंग करणाऱ्या आपण पाहू शकतायत कान्होर संघाच्या 24 बॉल 7 धाब्याची गरज मॅच मध्ये औपचारिकताची मात्र अधिकशी दिसतीये सुरुवातीला लो स्कोरिंग डाव खेळला होता उंबरबेडी संघाने आणि त्यामध्ये आपण पाहू शकता सध्या तरी इक्वेशन 24 बॉल आणि 7 या धावेचं पाहायला मिळत आहे 24 बॉल आणि 7 धाब्याची गरज वेगवान चेंडू तिथे आपण पाहताय फलंदाज खेळपट्टीवरती मात्र अगदी थोडेसे अनसक्सेस राहिले तुषार फलंदाजी करतोय अगदी 7 धाब्याची आवश्यकता आपण पाहताय मॅच मध्ये पूर्णतः औपचारिकताची मात्र अधिकशी दिसते गोलंदाजी चांगली केली जाईल मैदानावरती उंबरबेडे संघ अगदी सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना आपण बघताय मॅच मध्ये 22 चेंडू आणि सध्या तरी 7 धाब्याची गरज जी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त लढत जी मात्र आपण पाहताय सध्या तरी या मॅच मध्ये अगदी या दोन टीमच्या माध्यमातून सध्याच्या घडीला जबरदस्त फाईट जी मात्र आपण पाहाल औपचारिकता अधिकशी आहे धाबा करतात सुरुवातीला कमी बनवल्यात मिस्टामिंग फटका बसतोय जेलची संधी विकेट कीपर जज करतात पकडल्या जाईल पहिला विकेट बॅटिंग करणाऱ्या कान्होर टीमला यस डीजे
सामन्यामध्ये आपण पाहता 21 चेंडू 7 धाब्याची गरज जी मात्र ते जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या अगदी कान्होर संघाला बॅटल खूप जबरदस्त आपण पाहताय 7 धाब्याची गरज आहे मॅच मध्ये अजून देखील प्रयत्न सोडले नाहीयेत आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला अगदी उंबरवाडी संघाने हे मात्र ते इथून दर्शवत असताना आपण बघतोय आजची रात्र जी मात्र जबरदस्त आपण पाहताय अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये आपण पाहू शकतोय अगदी रेग्युलर पोल मधील तिसरा सामना जो मात्र फर्स्ट राऊंडचा आपण जरूर प्रगती पथावरती पाहताय लो स्कोरिंग मॅच आहे 7 धाब्याची आवश्यकता जी मात्र इथे आपण पाहाल समोरच्या दिशेला काउंटिंग अटॅक करण्याचा प्रयत्न आणि अगदी शतरक्षक लॉंग ऑफच्या बॉलवरती पोहोचतायत म्हणायला जातील या बॉलवरती 2 धाबा 2 रन्स येत आहेत धाबा जर बनवलं असा फर्स्ट इनिंग मध्ये उंबरवेडे संघाने तर मॅच डेफिनेटली जबरदस्त राहिली असते परंतु सुरुवातीला धाबाच बनवल्या नाही आहेत आणि तदनंतर स्पष्टपणे इलाक्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आदिराजे गाजवण्याच्या उंबरठ्यावरती कान्होर संघ शॉट ऑफ लेंथ लॉक करण्याचा प्रयत्न पुढेच एकदा लॉंग ऑफ मध्ये फटका हवेत पाहायला मिळतो एक शतरक्षक आहेत एक सिंगल झपाट्यात घेतली आहे एक जाऊ जी मात्र इथून समाधानात ठेवत असताना 30 धाबा धावफलकाला 19 चेंडू आणि आपण बघतोय सध्या तरी 4 धाब्याची गरज जिंकण्याकरिता कान्होर संघाला 4 धाब्याची आवश्यकता आहे हा चेंडू सध्या आपण बघायला पडल्यानंतर सरळ आउटसाइड द ऑफ पाहायला मिळतोय अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीवरती आपण बघताय सध्याच्या घडीला इथून वापरतायत 3 धाब्याची गरज आहे चला नेक्स्ट मॅच विनंती असेल ओमसाई वांगणी त्यांच्या विरोधात अगदी आपल्याला पाहायला मिळेल सुखळवाडी या दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही संघ रेडी राहायचं ज्या पद्धतीने मैदानावरती हा सामना संपेल एका बाजूने तुम्ही इंटर व्हायचा आहे आणि मॅच मध्ये आता फिनिश केलंय 6 ने या मॅचला फलंदाजाने सामना जिंकलाय कान्होर संघाने अभिनंदन डीजे